कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेलं तेव्हा निलेश चव्हाणने बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता। सध्या या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे। निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचा बाळ देण्यास नकार दिला होता। याबाबत त्याच्या विरोधात पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मात्र हा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। पोलीस तपास घेत आहेत। संबंधित शस्त्र जप्त करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असून शस्त्र कायद्याखाली कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणं किंवा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे। तर हा निलेश चव्हाण जो आपण दृश्यामध्ये बघतोय त्याच्या सध्या मागावरती आहेत पोलीस, मात्र तो आता फरार आहे। त्यानंच वैष्णवीचं बाळ हे तिच्या आईवडिलांना देण्यास नकार दिला होता आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवला होता। तो अजूनही फरार आहे। त्याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भातले अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडनं। गोविंद, निलेश चव्हाणचा तपास कुठपर्यंत आलाय, काय अपडेट? श्वेता, खरं तर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये हा आरोपी होऊ शकतो अशा स्वरूपाच्या माहिती जी आहे ती पोलिसांकडून आपल्याला देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी म्हणूनच पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं त्याच्या मागावर आहेत। खरं तर निलेश चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। त्याच्याकडे जे वेपन होतं त्याला नेमका परवाना कोणी दिला का विना परवाना तो बंदूक वापरतो याचा देखील पिंपरी चिंचवड पोलीस शोध घेत आहेत आणि केवळ निलेश चव्हाणच नाही तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना ज्या मित्रांनी त्यांच्या पळून जाण्यास मदत केली, लपवून ठेवलं, फार्म हाऊसवर ठेवलं, अशा सगळ्यांचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहे आणि यांना देखील सहआरोपी केलं जाऊ शकतं असं पोलिसांनी सांगितलं। मात्र तुर्तास जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसते। अर्थातच या मागचा उद्देश जो आहे तो स्पष्ट आहे की या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि संघटित गुन्हेगारी सारखे जे IPC मधले कलम आहेत त्यांच्या वर ते दाखल व्हावेत, गुन्हे दाखल व्हावेत आणि म्हणूनच पोलीस जे आहेत ते यांचे पाळ्या म्हणून खणून काढताना दिसत आहेत। काल जी आहे ते पोलिसांनी हगवणे कुटुंबाची थार जी गाडी आहे ती जप्त केली आणि आज त्याची जी जंगल मालमत्ता आहे तिथे देखील पोलीस जाऊन तपास करणार असल्याची माहिती मिळते। बरं गोविंद, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे। पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग, DPDC आणि म्हाडामार्फत सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलंय। राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे महायुती सरकारनं आदिवासींच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारलाय। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावा असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं। मनसेनं 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते, मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता असं देशपांडे म्हणाले। अतिदुर्गम भागात नव्यानं 38 अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यापूर्वी मान्यता दिलेल्या 145 अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्यात। या अंगणवाड्यांना आता त्वरित पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार अशी मोठी घोषणा आदिती तटकरेंनी केली। विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे इथल्या कथित लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे। गेल्या 20 वर्षांनंतर झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळ चांगलंच आक्रमक झालं असून ज्येष्ठ आमदारांची समिती नेमली जाणार आहे। मुंबई शहरातील नालेसफाईसाठी AI तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं। तर ही कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामं ही 7 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिलेत। नाल्यातनं गाळ काढण्याची कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या
नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय. मात्र मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्याचसोबत आता मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचाराला देखील मनाई करण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावरती तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणनं केलंय. पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याचसोबत वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणाचा दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यातल्या 21 जिल्ह्यातील तब्बल 22,233 हेक्टरवरील उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. साधारणपणे 1 मे पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला, फळपिकांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. खरीप हंगामाची तयारी सुरू होताच ठाणे जिल्ह्यात रासायनिक खतं आणि बी बियाणांचा पुरवठा वेगानं सुरू झालाय. त्यासोबत या निविष्ठांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागानं विशेष पावलं उचलली असून जिल्हा स्तरावरती 1 आणि तालुका स्तरावरती 5 असे एकूण 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 80 कोटी रुपये किमतीच्या शिडी खरेदी करण्याच्या वादग्रस्त निविदेला मुंबई अग्निशमन दलानं अखेर स्थगिती दिली. अग्निशमन दलानं यापूर्वी 21व्या मजल्यापर्यंत जाणारी टर्न टेबल शिडी 10 कोटी रुपयात विकत घेतली होती. तर त्याहीपेक्षा केवळ 4 मीटर उंच म्हणजेच 22व्या मजल्यापर्यंत पोहोचणाऱ्या 4 शिड्यांसाठी एकूण 80 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली होती. 4 मीटरसाठी दुप्पट रकमेत शिडी खरेदीची ही निविदा त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणनं यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी केलाय. एसटी महामंडळापाठोपाठ आता आरटीओच्या जागांचाही पीपीपी अर्थात सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार असून राज्यातील 43 जागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे आणि यासाठी संबंधित जागांचे आवश्यक कागदपत्र परिवहन आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. नॅक मूल्यांकन अथवा पुनर्मूल्यांकन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सामावून न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी नॅक मूल्यांकन प्रक्रियेसाठी 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागानं घेतलाय. एमपीएससीच्या पूर्वनियोजित परीक्षा तसंच राज्यातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या देखील सत्र परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात नियोजित आहेत. मात्र तांत्रिक कारणामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2025 या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून या कालावधीत होणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात. राज्यातील महानगरपालिका निवडणुका येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये होतील असं अत्यंत महत्त्वाचं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपाच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून भाजप कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद नगर परिषदांच्या निवडणुका सुद्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील त्यामुळे तयार रहा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेत. जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणात निधी देऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. तसंच पालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुका 1.5 महिन्यात होतील असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या ताब्यात असल्या की काम चांगलं होतं, नाहीतर विकासाला खीळ बसते असंही ते म्हणाले. आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणार आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील. सगळ्या निवडणुका साधारणपणे 1-1.5 महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील. कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील. आता पुन्हा पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची. वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावरती तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणनं केलंय. अनेक महिने रखडलेल्या बदलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 245 कोटी 82 लाख रुपये खर्चातनं ही योजना पूर्ण केली जाणार असून यात उपसा विहिरी, मुख्य जलस्रोत, जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उपसा यंत्रणा,
जलकुंभ उभारण्यात येणार असून नव्या जलवाहिन्या सुद्धा टाकण्यात येणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू असून गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण सापडलेत. राज्यात सर्वाधिक 35 रुग्ण मुंबईत असून पुण्यात 4 जणांना संसर्ग झालाय. या महिन्यात कोरोनाचे एकूण 177 रुग्ण आढळलेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवरती ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्यासोबत वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. एकीकडे कमी पडाच्या कारणावरून शाळांचं समायोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तब्बल 8,213 गावांमध्ये अजूनही साधं प्राथमिक शिक्षण देणारी शाळा पोहोचलेली नाही. मुंबई विद्यापीठानं पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना 26 मेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी 27 मे रोजी जाहीर होईल. 13 जूनपासून नियमित वर्गांना सुरुवात होईल. 11वी ऑनलाईन प्रवेश परीक्षा या प्रवेश प्रक्रिया 21 मेला तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली होती. शिक्षण विभागामुळे पूर्वतयारी केली नसल्यामुळेच विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन प्रवेशाची मुभा देऊन प्रवेश प्रक्रिया मोफत करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. ठाण्याहून बोरिवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रोडवर शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली. घोडबंदर रस्त्यावरती मोठी वाहनं आणि रस्ते कामांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे मोठे हाल झाले.